श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्व भक्तांचे मनापासून स्वागत. जे काही घडतं ते आपल्या चांगल्यासाठी घडतं हे आपल्याला माहीतच असेल आणि अनेक वेळा हे मी सांगितलं आहे. परंतु या उलट जाऊन अनेक भक्त चांगल्या गोष्टी नाही चुकीचा ठरवतात. आपल्या जीवनात कधी कधी झालेल्या वाईट गोष्टी आपल्या चांगल्यासाठी असतात हे आपल्याला समजत नाही. म्हणून आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. देव म्हणतात, बाळा तुला घाबरायची गरज नाही, कारण जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे तुझं कोणीही वाईट करू शकत नाही. देव म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देव म्हणतात, तुझं मन शांत कर, शांत अंतकरणाने मला हाक मार, बघ मी तुझ्यासमोर उभा आहे. देव म्हणतात, जे झालं जे चुकलं ते सोडून दे, नव्याने सुरुवात कर, नवा मार्ग मी तुला दाखवणार आहे. देव म्हणतात, बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तुझ्या जीवनात आलेले प्रत्येक संकट मी सोडवणार आहे. घाबरू नको, तुझ्या हृदयामध्ये मला स्थान दे. तुझं हृदय निर्मळ ठेवून त्यामध्ये कुठलाही चुकीचा विचार ठेवू नकोस. तुझा खरंच माझ्यावर विश्वास असेल तर तुझं अंतःकरण अगोदर शुद्ध असायला हवा. जर तू इतरांबद्दल वाईट विचार करत असेल तर ते वाईट तुझ्यासोबत होईल. तू इतरांना एखाद्या संकटामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलास तर तू स्वतः त्या संकटामध्ये असेल. म्हणून लक्षात ठेव, जसं तू पेरणार आहे तसंच उगवणार आहे. तुझा नशीबही बदलेल. फक्त तू प्रयत्न कर. प्रयत्न नाही केलेस तर तुझ्या वाटेला काहीच येणार नाही. घाबरू नकोस, कारण मी तुला योग्य मार्ग दाखवणार आहे. तुझ्या पदरात जर नेहमी निराशा पडत असेल तर त्यामागील कारण शोध. आपलं काही चुकतंय का हे तू अगोदर शोधायचा प्रयत्न कर. जर त्याचं कारण तुला सापडले असेल तर तू ते कारण बदलून आपली चूक सुधारशील याची मला महत्त्वाकांक्षा जरुरी आहे. ज्या दिवशी तुझ्या मनातील सर्व काही वाईट व्यथा निघून जातील त्याच वेळेस तू खरा भक्त होशील, आणि असेच भक्त मला खूप आवडतात. देव म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळांनो, देव आपल्याला सुंदर मार्गदर्शन करतात, आपल्याला चांगले चांगले मंत्र देतात, असे काही आदेश आपल्याला देत असतात ज्यांनी आपल्या जीवनात खूप फायदा होत असतो. देव जेव्हा म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा समजून जायचं जो सत्याच्या मार्गाने चालतो त्याला घाबरायची अजिबात गरज नाही. देवाचा उद्देश आपल्यापर्यंत पोहोचतात याचाच आपण भाग्यवान आहेत हे सिद्ध होतं, कारण भाग्यवान लोकांपर्यंत चांगली माहिती पोचत असते. आजची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. भगवंताची आज्ञा डावलून जो पुढे जातो तो कधीच खरा भक्त नसतो. जीवनाच्या वाटेवर अनेक अडचणी येतील, परंतु अडचणीवर मात करण्याची शक्ती फक्त स्वामी देतील. स्वामी तिन्ही लोकाचे मालक आहेत आणि ह्या तिन्ही लोकाचे मालक फक्त आणि फक्त आपल्या भक्ताचे स्वामी आहेत आणि ते आपले पालक आहेत. आपण त्याच्यामुळे इथपर्यंत आलो आहे आणि इथून पुढेही जाणार आहोत. जोपर्यंत त्याची शक्ती आपल्यासोबत आहे तोपर्यंत घाबरायची गरज नाही, कारण त्यांनी दाखवलेले प्रत्येक स्वप्न आता सत्य होणार आहे. घाबरू नका. देवाचे अनेक आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे. तुम्ही जे मागणार आहात तेच आत्ता देव तुम्हाला देणार आहे. तुम्ही सर्वोत्तम आहात, कारण तुम्हाला देवाची भक्ती करण्याची संधी मिळत आहे. जोपर्यंत देव आपल्याशी संपर्क साधत आहे तोपर्यंत आपणही त्याचे म्हणणे ऐकून घ्या. देव कधी कधी कोणाच्याही रूपामध्ये येऊन तुम्हाला दर्शन देईल. जी व्यक्ती तुम्हाला जीवनात प्रत्येक वेळी मदत करेल, तुम्ही त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. ज्या व्यक्तीने आतापर्यंत तुम्हाला कधीच एकटं सोडलं नाही ती व्यक्ती तुमच्या जीवनात देवाच्या रूपाने आले आहे हे विसरू नका. कारण ज्यावेळेस आपली पाठराखण करण्यासाठी कोणीतरी उभा राहतो तो देवाचा अवतार असतो. देवाने त्याला पाठवलेलं असतं. म्हणून लक्षात घ्या, अशा व्यक्ती तुमच्या जीवनात असतील तर
त्यांना गमवू नका, कारण जर तुम्ही त्यांना गमावलं तर पुन्हा ते येणे शक्य नाही. देव म्हणतात, बाळा, माझी काळजी करू नकोस. आता मी तुझी काळजी करणार आहे. तुझा माझ्यावर विश्वास असेल तर सर्व काही ठीक होणार आहे. लक्षात घे, तू ज्याचा विचार करतो आहेस ते तुझ्याकडे कुठल्याही रूपाने येऊ शकते. जिथे सर्व काही अशक्य आहे तिथे मी तुला सर्व काही शक्य करून दाखवेल. देवाचा उद्देश आपल्यापर्यंत पोचवत आहे. आपण त्याचा स्वाभिमान ठेवायला हवा. विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. जिथे कुठलाच मार्ग दिसत नसतो तिथे भगवंत आपल्याला मार्ग दाखवतात. जिथे प्रत्येक वेळेस निराशा आपली पदरी पडत असते तिथे भगवंत आपल्या अपेक्षा पूर्ण करत असतात. आपल्या आईच्या रूपाने भगवंत आपले रक्षण करत असतात. जेव्हा आईचे आशीर्वाद तुम्ही घेता तेव्हा साक्षात भगवंताचे आशीर्वाद घेत असता. आपण आपली आई भगवंताचे स्वरूप आहे. कारण देवाला प्रत्येकाच्या दारी येणे शक्य नव्हतं तेव्हा त्याने आईची निर्मिती केली. आपल्या आई वडिलांना जो खुशी ठेवतो, आपल्या आई वडिलांना जो खूप काळजी करतो तो खरा भक्त होय. जो आपल्या आई वडिलांना दारोदारी भटकवतो आणि देवाची सेवा करतो त्याला देव कधीच प्रसन्न होणार नाही. कारण त्यांनी घरातील देव बाहेर काढून दिले आहेत. जो आपली काळजी करतो तो देवाच्या रूपाने येतो. जो आपल्या चांगल्याचा विचार करतो. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही जर या चांगल्या व्यक्तींना तुमच्या जीवनातून लांब करत असाल तर तुम्ही भगवंताला तुमच्या जीवनातील लांब करत आहात. भगवंत तुमची रक्षा करत आहे. तुम्ही फक्त सत्याचा मार्ग निवडा. आजकाल सत्य वागणारे लोक खूप कमी भेटतात, परंतु जे भेटतात ना ते खूप महत्त्वाचे आहेत. कारण अशी व्यक्ती खूप कमी आहेत. आपण त्यामधील एक व्यक्ती का बनू नयेत? कधी कधी आपण खोटे बोलून एखादी गोष्ट देतो, परंतु नंतर त्या गोष्टीचा आपल्याला तोटा होत असतो. कारण बोलल्याने तुम्ही सध्याची परिस्थिती टाळू शकता, परंतु भविष्यात तुम्हाला त्याची हानी जरूर होत असते. एखाद्याच्या भल्यासाठी थोडंसं खोटं बोललं तर पाप नाही, कारण त्यामुळे तुम्ही एखाद्याचं भलं करत आहात. तेथे पाप आणि पुण्याचा प्रश्न येत नसतो. परंतु कोणाचा वाईट करण्यासाठी तुम्ही खोटं बोलत असाल तर ते नक्कीच पापाच्या वाटेला जात असतं. लक्षात घ्या, आपल्याला पापी व्हायचं नाही तर आपल्याला पुण्यवान व्हायचं आहे. आपल्याला कोणाच्या दुःखाचे कारण बनायचे नाही. आपल्याला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणायचं आहे. आपल्यामुळे लोक आनंदी झाले पाहिजे, ना की दुःखी झाले पाहिजे. हे सर्व काही तेव्हा शक्य होईल तेव्हा आपण भगवंताच्या वाटेवर चालू. अशक्यही शक्य करतील स्वामी. जेव्हा अशक्य सर्व काही असतं तेव्हा स्वामी सर्व शक्य करतात. आणि याची प्रचिती जाणीव तुम्हाला होत असेल तर लक्षात घ्या, तुम्ही भगवंताकडे जात आहात. तुम्ही भगवंताच्या वाटेवरती आहात आणि लवकरच तुम्हाला भगवंताचे दर्शन देखील घडणार आहे. आणि हे सर्व काही तेव्हा शक्य होतं जेव्हा आपल्या मनातील सर्व पाप निघून जातात. आपण फक्त भगवंताचा विचार करत असतो आणि फक्त पुण्य करत असतो. म्हणून हे सर्व आपल्या जीवनात घडत असतं. आजचा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लगेच करा. आणि असेच नवीन आणि सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.